आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। शेजाऱ्याने शेजाऱ्याच्या 13 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून 5 कोटींची खंडणी मागितली। दरम्यान ही 5 कोटींची खंडणी हळूहळू 20 लाखापर्यंत येऊन पोहोचल्यामुळे पोलिसांचा खंडणी बहादरांबद्दल संशय बळावला आणि हे खंडणी बहादर नवखे असल्याचेही त्यांच्या लक्षात आले। या प्रकरणी पोलिसांनी जालना शहरातील तिघांना शिताफीने अटक केले आहे आणि 13 वर्षाच्या या मुलाची सुखरूप सुटकाही केली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय बन्सल। यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधिकारी आयुष नोपानी आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांचीही उपस्थिती होती। एक गंभीर मामला काल आला होता आणि त्याच्यामध्ये लकीली चांगल्या पद्धतीने डिटेक्शन जालना पोलीस करण्यामध्ये यशस्वी झाले। अंदाजा 12-12:30 वाजता अशी माहिती प्राप्त झाली होती आम्हाला की एका स्कूल गोईंग 12-13 वर्षाच्या मुलाचा अपहरण झालेला आहे आणि त्याच्या वडिलाला असा पैशाची मागणी रेन्सम कॉल ज्याला आपण म्हणतो ती पण आलेली आहे। तर लगेच आम्ही LCBची आमची टीम सगळी ॲक्टिवेट केली आणि त्याचा वडिलांशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये शोध घेण्याची सुरुवात केली। आमची टेक्निकल सगळे जो आमचे टूल असतात सोशल मीडिया बघण्याचे मोबाईल ते सगळे आम्ही वापरले। तसेच त्या मुलाचा बापाशी व्यवस्थित 2-3 वेळा दिवसभरात कॉल आले। अगोदर 5 कोटी अशी मागणी केली, नंतर 3 कोटी, नंतर 1 कोटी अशा वेगवेगळ्या अमाऊंटची मागणी करत होते। कारण वडील तो साधारण परिस्थितीत आहे, मिडल क्लास आहे, एवढी त्याची कॅपॅसिटी पण नाही एवढं देण्याची। तर शेवटी 20 लाख द्या असा ते बोलले आणि जगा सांगितली की तिकडे येऊन द्या। तर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी पोलिसांनी ॲक्शन घेतला। ॲडिशनल SP आयुष साहेब स्वतः पहिला लीड करत होते आणि PI खनाल, PSI वाघ आणि सगळी LCBची टीम होती। तर ज्यावेळी वडिलांकडून पैसे घेण्यासाठी आले ऑन द स्पॉट पोलिसांनी प्रयत्न लावून 2 आरोपी ताब्यात घेतले। नंतर चौकशी करून मुलाची लोकेशन मुलगा कुठे आहे त्याच्याकडून प्राप्त केली आणि मुलाचा एकदम व्यवस्थितपणे काहीच हानी न होताना सुटका करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेला आहे। चौकशीनंतर असा निष्पन्न झाला आहे की आरोपी त्याच एरियाचे राहणारे आहे। मुख्य आरोपी रोहित राजा भुरेवाल तो हा जो विक्टिम फॅमिली आहे त्याचा इमिडिएट शेजारी राहतो, म्हणजे घराला घर चिटकून आहे आणि त्यांनी त्याच्या दुकानावर काम करणारा एक अरबाज अबकर शेख आणि त्याचा एक मित्र नितीन शर्मा असे हे 3 लोकांनी मिळून हा सगळी साजिश केली होती। एक 4 चाकीमध्ये हे 2 अरबाज आणि नितीन शर्मा त्या मुलाला त्यांनी स्कूल जाताना उचलला, गाडीत टाकला आणि घेऊन गेले होते आणि नंतर त्यांनी त्याला एका ठिकाणी बांधून ठेवला आणि वडिलांकडून ही पैशाची मागणी त्यांनी केली। खूप सेन्सिटिव्ह केस होता, कारण अशा केसमध्ये मुलाची सेफ्टी हा फार काळजी घ्यावी लागते आणि पूर्ण दिवसभरापासून मी फॉलोअपमध्ये होतो। ॲडिशनल साहेब तर स्वतःच सगळं बघत होते आणि आमची पूर्ण LCBची टीम खनाल साहेब फील्डमध्येच होते आणि PSI वाघ, इतर अधिकारी, आमचे सगळे कर्मचारी सगळे पूर्ण दिवसभर अतिशय मेहनत घेतली। पण थँकफुली एकदम सुखरूपी मुलगा रिकवर करण्यामध्ये वाचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि 3 आरोपीला आम्ही अटक केला आहे आणि त्याच्यावर गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा आम्ही दाखल केला आहे। खंडणी आणि किडनॅपिंगचे सर्व सेक्शन त्याच्यामध्ये लागले कॉन्स्पिरसीचे पण आणि आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आम्ही पोलीस कस्टडीची मागणी करून पुढचा तपास करणार आहोत।
अजून चौकशी करू, अजून क्लिअर नाही आहे गाडी कुठून आणली होती. गाडीमध्ये आम्हाला काही वॉकी टॉकी सारखे इक्विपमेंट पण भेटले आहे. मोस्ट प्रोबॅबली ते आता ऑनलाईन मागितले, कुठून मागितले, आता थोडं चौकशी आम्हाला करावं लागणार. ते सगळे PCR मध्ये आम्ही चौकशी करणार आहोत त्या सगळ्या विषयावर. सर, वडिलांची कॅपॅसिटी ह्या आरोपींना माहीत नव्हती का 5 कोटीची? एवढी कशी काय त्यांनी कशामुळे मागितली, काही सांगितलं का? कॅपॅसिटी तर सगळं माहितीच होतं, कारण मी सांगितलं ना, नेबरच होता तो, शेजारीच राहणारा होता. पण तशी मागणीवरून पण आम्हाला जो एक पोलिसाचा आयडिया असतो की थोडा म्हणजे कमी प्रोफेशनल आहे किंवा रुकी आपण म्हणतो, असा वाटत होता. पण ते पण डेंजरस होऊन जातो कधी कधी, की कधी कधी घाबरून पण आरोपी की माझी लोकेशन आउट होईल का किंवा माझी माहिती आउट होईल का, म्हणून पण भीती असते की मुलाला काही वाईट नाही केला पाहिजे. पण तो एवढी त्या माणसाची खरोखर कॅपॅसिटीच नाही आहे. तो साधारण छोटा बिझनेसमॅन आहे, छोटीशी दुकान आहे त्याची. पण तरी शेवटी त्यांनी 20 लाखची मागणी केली होती, ज्यावेळी तो त्यांनी पैसे घेऊन बोलवला. अशा काही सांगत नाही आहे. वडिलांना विचारणा केली आमच्या लोकांनी, अशा काही वाद वगैरेचा नाही आहे. पैशामुळेच केलेला असे शकते असं वाटते आहे. मुलगा आणि आरोपी हे दिवसभर सोबत होते का? मग म्हणजे एक दुसऱ्यांना पाहिलं का त्या दोघांनी? मुलगा असं सांगतो त्याला बांधून वगैरे ठेवलेला होता, त्यानं पाहिलं नाही का ह्या आरोपींना मग की शेजारचं आहे असं? आता आम्ही पण जास्त त्या मुलाला चौकशी नाही केली, कारण तो घाबरलेला होता. त्याची करू चौकशी, पण त्यांनी बांधलेला होता असं तो सांगतो. नाही सर, कसं आहे, ही बातम्या येतात, उत्सुकता त्याचीच असते की नेमकी तुम्ही जे मेहनत घेतली आहे, तुमच्या टीमनं जी मेहनत घेतली आहे, सगळं म्हणत नाही चित्रण, पण तुमचे कष्ट थोडे समोर आले ना तर आम्हालाही त्याची महत्त्व कळतं. नाही तर होतं कसं, आम्ही खूप फिल्म स्टाईलला केलं असं रंगवून बातम्या लिहितो, पण ते तसं होत नाही. थोडं दोन थोडा आम्हाला लोकेशन थोडा आयडिया झाला होता, कारण त्याने 2-3 वेळा कॉल वगैरे केले होते. प्लस आजूबाजूचे काही 1-2 मुलं सकाळीपासून गायब आहे अशी माहिती भेटत होती. त्या करून काही लोकांवर आमचा सस्पिशन ऑलरेडी 3-4 वाजेपर्यंत निष्पन्न झालेला होता. बऱ्यापैकी 6:30-7 पर्यंत आरोपी 95% आम्हाला निष्पन्न झाले होते की हेच 2-3 असू शकते. 2 लोक आम्हाला वाटत होते की हेच असू शकतात. पण इम्पॉर्टंट थिंग वॉज की अगोदर तो मुलगा सुखरूप भेटला पाहिजे. हे कुठे जाणार, आम्ही पकडणारच. आणि अंदाजा 8-1 वाजता तसा कॉल आला की पैसे, एवढे पैसे घेऊन या. तर त्याप्रमाणे आम्ही ते आता काढलं आहे. तर आम्ही त्याप्रमाणे नवा मोंढा साईड त्यांनी बोलावला होता. तिकडे सिव्हिलमध्ये आमचे लोक होते आणि स्वतः मोटरसायकलवर गेले होते. आणि तिकडे जाऊन ज्यावेळी पैसे घेण्यासाठी एक जण आला, अगोदर त्याला ताब्यात घेतला आणि नंतर त्यांच्याकडून चौकशी करून एक अजून साथी जवळपास एक पेट्रोल पंपच्या मागे उभे आहे अशी माहिती भेटल्यावर आमचे 3 ते 4 लोक गेले, त्याला ताब्यात घेतला. आणि नंतर तिसरा साथीदार एक मुलासोबत होता. तर त्यांच्या आरोपीचा फोन थ्रू बोलल्यानंतर असा कळला की तो मंठा चौफुली एरियामध्ये आहे. तर तिकडे एक टीम गेली, D-मार्ट जवळपास होता, आणि तिकडे मुलासोबत दिसल्यावर त्याला ताब्यात घेतला आणि मुलगा त्यासोबतच होता. तर लगेच आम्ही रेस्क्यू केला. अंदाजा 8:15 ते 9च्या मध्ये 8:50 जवळपास मुलगा आमच्या ताब्यात आला होता. लगेच वडील वगैरे आमच्या टीमसोबतच, म्हणजे ते जो नवा मुलगा टीम होते सोबतच होते वडील, ते लगेच घेऊन आले. आणि खूप ते इमोशनल झाले होते. ते साहजिक आहे आणि वडिलाचा एवढा लहान मुलगा आहे आणि ऑलरेडी याच फॅमिलीची जो मुलगी आहे, बेटी आहे, या मुलाची बहीण, तिच्या मला वाटतं 6-7 वर्षाअगोदर हार्ट ट्रान्सप्लांट पण झालेला आहे. तर तो पण खरोखरी खूप सॅटिस्फॅक्शन झालं आपल्यामुळे की त्यांना आपण वाचू शकेल. सर, यांनी कम्युनिकेशनसाठी कशाची कोणती यंत्रणा वापरली? नेटवरून बोलत होते किंवा मोबाईलवरून? म्हणजे ते जे 3-4 जण कम्युनिकेशन करत होते, आपसात कशा करत होते ते अजून बघावं लागणार. काही वॉकी टॉकी सारखे 2 सापडले आहेत. त्याचा किती वापर केला, तर मोबाईलचा किती वापर केला ते अजून चौकशी करू आम्ही सगळे. पण याला फोन वगैरे आले होते नाही. ॲज ऑफ नाव काही असा रिपोर्ट सापडलेला नाही आहे.
मे बी पैशाचाच हेतूने पैशाची हे केलेलं आहे असं वाटतं.